Hello students, today we are going to start the new section of ray optics topic, which is total internal reflection. As per the NEET JEE point of view, this concept is very important to solve the NEET JEE questions. But this concept has a very wide range of applications. बरेचसे नॅचरल फिनॉमिनाज आहेत जे या कन्सेप्ट वरती डिपेंड आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रिलियन्स ऑफ डायमंड, डायमंडचं चमकणं, किंवा मिराज ज्याला आपण मृगजळ म्हणतो, मायरेज म्हणतो आपण त्याला, ओके, किंवा रेनबोचं फॉर्मेशन असेल, या सगळ्या कन्सेप्टच्या पाठीमागं एकच फिनॉमिना आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्सही आहेत, लाईक प्रिझम बायनॉक्युलर्स और प्रिझम पेरिस्कोप, ऑप्टिकल फायबर, ह्या ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत ऑप्टिकल, या इन्स्ट्रुमेंट्समध्येही याच फिनॉमिनाचा आपण यूज करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट दी new concept, which is total internal reflection. In this video we are going to discuss about this total internal reflection and its different applications. Before going to this total internal reflection, first we have to know about what is critical angle. एक अँगल ऑफ इन्सिडन्स असतो हा, ज्याला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणतो. देन व्हॉट इज क्रिटिकल अँगल? टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट आय ड्रॉ हिअर 3 डिफरंट डायग्राम्स. ओके, दिस इज अवर इंटरफेस. ह्या तिन्ही डायग्राम मध्ये ही ब्लॅक लाईन म्हणजे काय आहे? आपला इंटरफेस आहे, इंटरफेस बिटवीन टू मीडियम, वन इज डेन्सर अदर इज रेअरर. इथं मीडियम तीच आहेत, म्हणजे जे मीडियम इथं रेअरर आहे तेच इथं आहे दोन्ही ठिकाणी, आणि जे डेन्सर आहे तेच मीडियम इथंही आहे. सो दीज आर अवर टू मीडियम्स अँड नाव हिअर लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. Light travels from denser medium to rarer medium. We know about this. If light travels from denser to rarer, then it bends away from normal. ही लाईट रे कशी बेंड होते? अवे फ्रॉम नॉर्मल इथं बेंड होते. आणि मग जर मी इथला हा जो अँगल आहे, ज्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो, जर या अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू मी इन्क्रीज केली, म्हणजे इथं मी लाईटला आणखी थोडं ऑब्लिकली काय केलं, या सरफेसवरती इन्सिडंट केलं. म्हणजे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे, दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स आय, दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स I1. हिअर I1 इज ग्रेटर दॅन आय, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू मी काय केली, थोडी इन्क्रीज केली. आता अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज झाला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे काय होणार, इन्क्रीज होणार, म्हणजे लाईट आणखी इकडे काय होणार आहे, बेंड होणार आहे. सो लाईट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. ओके, नाव जर मी असंच अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करत गेलो, तर इथे लक्षात येईल की असा एक इथं अँगल मिळेल आपल्याला. हे असं बेंड होत गेलं तर अशी एक कंडिशन येणार आहे, लाईट रे मी आणखी अँगल इन्क्रीज केला, आणखी लाईट रे इकडे बेंड होईल, आणि मग आपल्याला एक असा अँगल मिळेल इथं ज्या अँगलला रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू दी इंटरफेस किंवा सरफेस. म्हणजे इथं बघा, दिस विल बी अवर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो हिअर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू किती आहे, 90 डिग्री. And if the angle of refraction in rarer medium is 90 degree, then this angle of incidence, which is in denser medium, this angle of incidence is nothing but our critical angle. So what is critical angle? Critical angle is that angle of incidence. Critical angle हा एक angle of incidence आहे याचा अर्थ. Critical angle is that angle of incidence for which the angle of refraction in rarer medium will be 90 degree. Angle of refraction किती असला पाहिजे, 90 डिग्री. त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण म्हणणार आहे क्रिटिकल अँगल, ज्याला सिम्बॉल मी यूज केलं इथं IC. याला सिम्बॉल तुम्ही काही यूज करू शकताय, डिफरंट बुक्समध्ये याला सिम्बॉल डिफरन्स आहेत. क्रिटिकल अँगलला काही बुकमध्ये सिम्पली असं C ही यूज केलं असतं, C इज द क्रिटिकल अँगल. काही बुक्समध्ये θC असंही लिहिलेलं असतं. ओके, त्यापेक्षा बेटर यूज करणं सिम्बॉल IC. आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, पण कोणताही नाही, एक पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 90 डिग्री, आणि म्हणून आपण त्याला म्हणणार आहे क्रिटिकल अँगल. सो आपण जो सिम्बॉल यूज करणार आहे क्रिटिकल अँगलसाठी ते कोणतं, IC. अगोदर तुम्ही क्रिटिकल अँगलची डेफिनेशन लक्षात ठेवा. मी या दोन डायग्राम मी फक्त समजण्यासाठी साधा दोन डायग्राम ड्रॉ केल्या होत्या की अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला की लाईट रे आणखी काय होते, बेंड होत जाते, आणि एका पर्टिक्युलर अँगलला रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू सरफेस और इंटरफेस. याला ग्रेजिंग
इमर्जन्स असंही म्हणतो आपण, सरफेसला घासून जाणं, त्याला ग्रेझिंग दी सरफेस असंही म्हटलं जातं. सो दिस इज अवर अँगल ऑफ दिस इज दी क्रिटिकल अँगल. डेफिनेशनही लिहू शकताय तुम्ही. व्हॉट इज क्रिटिकल अँगल? क्रिटिकल अँगल इज डिफाइंड ॲज द अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम. The angle of incidence in denser medium for which the angle of refraction in rarer medium is 90 degree. That angle of incidence is known as critical angle. म्हणजे इथं बघा हे मीडियम कोणतं होतं? डेन्सर. आणि हे मीडियम कोणतं कन्सिडर केलेलं आहे आपण? रेरर. सपोज दिस डेन्सर मीडियम हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ND and this rarer medium has refractive index NR. This MN will be our normal and this XY is our interface between two medium. आता या कन्सेप्टचा यूज करून क्रिटिकल अँगलसाठी आपल्याला एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला इथं कसा मिळू शकतो? ओके, आहे या डायग्राममध्ये जर मी स्नेल्स लॉ यूज केला, ओके, युजिंग स्नेल्स लॉ, using Snell's law we can write this as sin IC upon sin R. Angle of incidence ला आपण IC symbol use केले. Here light travels from denser to rarer, so it will be refractive index of rarer with respect to denser. और आपण जर हा फॉर्म्युला यूज केला 1n2 equal to n2 by n1 असा ही फॉर्म्युला असतो, याला यूज केला तर it will be nr upon nd. आता या इक्वेशन मध्ये R is 90 degree. If this angle of incidence is critical angle, then angle of refraction will be 90 degree. Then we can write this as sin IC divided by sin 90 equal to nr upon nd. Sin 90 will be 1. Therefore, sin IC equal to and d upon nr. This is the one relation for critical angle. हे ही रिलेशन यूज करावं लागतं किंवा आपण याला असंही कन्वर्ट करू शकतोय. इनवर्स जर घेतला IC इक्वल टू साइन इनवर्स nr upon nd. So this is our formula for critical angle. हा क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला महत्वाचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा, कारण या फॉर्म्युलाचा आपल्याला बऱ्याचशा न्यूमेरिकल मध्ये सोल्युशन करताना हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. इथली ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हियर nr is the refractive index of rarer medium, nd is the refractive index of denser medium. If this rarer medium is air or vacuum, हे जर रेरर मीडियम एअर किंवा व्हॅक्यूम असतं तर ह्या फॉर्म्युल्यात काय चेंज झाला असतं, याला कसं लिहिता आलं असतं आपल्याला फॉर्म्युला. जर फर्स्ट मीडियम एअर किंवा व्हॅक्यूम असेल, म्हणजे रेरर मीडियम जर एअर व्हॅक्यूम असेल तर एअर व्हॅक्यूम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? 1. आणि आपण असं समजूया की या डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n आहे, तर याचा फॉर्म्युला आपण लिहू शकतोय क्रिटिकल अँगलचा IC इक्वल टू साइन इनवर्स 1 by n, where n is the refractive index of denser medium. कारण इथं फर्स्ट मीडियम जे आहे ते कोणतं एअर आहे, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही कधी यूज करणार? इफ द रेरर मीडियम इज एअर और व्हॅक्यूम. काही वेळा असं असू शकतं हे वॉटर आहे, हे ग्लास आहे, म्हणजे इथं रेरर मीडियम एअर नाहीये, मग हा फॉर्म्युला घेणार का? हाच घ्यावा लागेल आपल्याला. आणि जर रेरर मीडियम एअर असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. इथे सिम्पली n लिहिलंय. ह्या n चे मीनिंग n इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस डेन्सर मीडियम. सो दिस इज अवर क्रिटिकल अँगल. आता इथं क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे? मग क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू डिपेंड आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती. सो क्रिटिकल अँगल IC इनवर्सली प्रपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. क्रिटिकल अँगल हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कसा प्रपोर्शनल आहे? इनवर्सली. सो डेन्सर विल बी दी मीडियम, लोअर विल बी दी क्रिटिकल अँगल. काय सांगतोय बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल म्हणजेच मीडियम डेन्सर असेल तर क्रिटिकल अँगल स्मॉल असणार आहे, कमी असणार आहे. आणि जेवढं मटेरियल रेरर असेल म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा कमी असेल तेवढा क्रिटिकल अँगल काय असतो? लार्ज असतो. आता वेवलेंथ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधलं रिलेशन जर आपण घ्यायला गेलो तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इज इनवर्सली प्रपोर्शनल टू दी वेवलेंथ ऑफ लाईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेवलेंथ मध्ये रिलेशन कसं आहे? इनवर्सली प्रपोर्शनल आहे. आणि मग याचा विचार केला तर क्रिटिकल अँगल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी वेवलेंथ ऑफ लाईट.
लाईटच्या वेवलेंथला क्रिटिकल अँगल कसा प्रोपोर्शनल असणार आहे? डायरेक्टली, कारण वेवलेंथ कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, क्रिटिकल अँगल कमी, म्हणजे स्मॉल वेवलेंथला स्मॉल क्रिटिकल अँगल मिळणार. प्रोपोर्शनॅलिटी कसली मिळते आपल्याला? डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी. सो जर आपण कलर्स घेतले लाईटचे, आपल्याला माहिती आहे लाईटमध्ये 7 डिफरंट कलर असतात, PIBGYOR, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. इन दिस yellow color has smallest wavelength, sorry, violet color has smallest wavelength and red color has largest wavelength. मग क्वेश्चन असे विचारले जातात की which color has a maximum critical angle, यातल्या कोणत्या कलरचा क्रिटिकल अँगल मॅक्झिमम आहे? ज्याची वेवलेंथ जास्त त्याचा क्रिटिकल अँगलही, त्या लाईटसाठी क्रिटिकल अँगलही कसा? लार्ज मिळणार आहे. सो हियर लॅम्बडा phi is smaller than lambda r, therefore critical angle for violet color is less than critical angle for red color. म्हणजे मी इथं सांगतोय तुम्हाला की क्रिटिकल अँगल कशावरती कसा डिपेंड असणार आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला? इनव्हर्सली कुणाला आहे? मी तुम्हाला वेवलेंथचं रिलेशन सांगितलंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रिलेशन सांगितलंय. जनरल काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. सो दिस इज अबाउट दी क्रिटिकल अँगल. नाउ इफ वी नो अबाउट दिस, देन वी विल डिस्कस अबाउट total internal reflection. Okay, now let's see the total internal reflection. Okay, to study this, consider this diagram. Here these are the two mediums, one is denser and another is rarer medium, and this is the interface between these two medium. S is the source of light, and the source of light emits light rays in all direction. Now suppose this is the ray emitted by this source. This is the ray of light emitted by this source and it incident normally. So here angle of incidence I will be 0. Normally light incident होत असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही आपल्याला माहिती आहे. It will pass straight in a rarer medium. Rarer medium मध्ये ही लाईट रे स्ट्रेट आहे असं कधी काय होते? पास होते. रिफ्रॅक्शन कधी होतं? इफ लाईट इन्सिडेंट ऑब्लिकली, then the refraction takes place. So here if angle of incidence is 0, then angle of refraction is also 0. Now consider another ray emitted by this source. Okay. Suppose this is the another ray of light emitted by a source and this is our normal. Now this ray is not normally incident on the interface. So here this is the angle of incidence I1. Suppose this first angle of incidence is I1 and now light ray comes from denser to rarer, so it will bend away from normal. Okay. And this will be the angle of refraction. Now if I consider one more ray, there is another ray which is also coming from this source and incident at this point. Now here this is our normal. Okay. This is the normal and this will be the angle of incidence I2. Okay. Here angle of incidence I2 is greater than I1. I1 पेक्षा I2 ची व्हॅल्यू थोडं काय झाले? इन्क्रीज झालेली आहे. सो इफ अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस, देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस अँड लाईट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल by making a large angle of refraction. Suppose this is our angle of refraction R2. आणि जर असंच जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करत गेलो तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे काय होत जाणार? इन्क्रीज होत जाणार. अँड ॲट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स suppose this is the angle and this angle of incidence, at this angle light ray passes through the interface or grazing refraction ज्याला म्हणतो आपण. If the here angle of refraction will be what? It will be 90 degree.
ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू काय झाली इथं 90 डिग्री झाली. अँड इफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री देन वी कॉल दिस अँगल ॲज क्रिटिकल अँगल. या अँगलला काय म्हणतो आपण, क्रिटिकल अँगल कन्सिडर करतो. इथपर्यंतची कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला. नाउ इफ वी टेक वन मोर रे विच विल पास. Now let's see, this is the ray emitted by a source. So now consider this ray. Okay, this is the ray emitted by the same source and it will incident at this point. Now here this is our angle, this is our normal, and this angle of incidence I, this angle of incidence I is now greater than IC. इथं अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता IC, यापेक्षाही हा अँगल ऑफ इन्सिडन्स काय झाला, इन्क्रीज झाला. And if the angle of incidence I is greater than IC, then what will happen? काय होईल बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स आपण इन्क्रीज करत गेलो, लाईट रे इकडे इकडे बेंड होत आली. क्रिटिकल अँगल एवढा जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर लाईट रे इंटरफेस मधूनच पास होते. मग त्यापेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स जर इन्क्रीज केला तर आता काय होत असेल इथं. नाव हियर द लाईट रे गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस इंटरफेस. इथं या इंटरफेस वरून लाईट रे काय होते, यात रिफ्लेक्ट होते आणि यालाच आपण म्हणणार आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. नाव हियर दिस सरफेस ऍक्ट ॲज अ प्लेन रिफ्रॅक्टिंग मिरर. एका मिरर सारखा हा सरफेस ऍक्ट होतो आणि 100% लाईट सेम मीडियम मध्ये रिटर्न येते. म्हणजे इथं हे मीडियम ट्रान्सपरंटच आहे, पण मीडियम ट्रान्सपरंट असूनही त्याच्या आतमध्ये म्हणजे इकडून इकडं डेन्सर मधून रेअर मध्ये लाईट एंटर होत नाही, सेम मीडियम मध्ये रिटर्न येते, ज्याला आपण म्हटलंय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल वर्ड काय यूज केला जातो, रिफ्लेक्शन होताना 100% लाईट रिफ्लेक्ट होऊन रिटर्न येते. म्हणजे अगदी 0.1% लाईट सुद्धा इथं या रेअर मीडियम मध्ये एंटर होत नाही, म्हणून त्याला वर्ड यूज केलाय टोटल. इंटरनल म्हणजे आतल्या आत होणारं रिफ्लेक्शन, डेन्सर मधून लाईट आले आणि डेन्सर मध्येच रिटर्न आले रिफ्लेक्शन होऊन. सो इट विल बी नोन ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कधीही होणार आहे का, देर आर सम कंडिशन्स फॉर द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. Okay, so let's see the conditions for total internal reflection. काय कंडिशन्स असतील म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन कधी होत असेल. फर्स्ट कंडिशन इथं आपण सांगू शकतोय, लाईट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. फर्स्ट कंडिशन, लाईट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. डेन्सर मधून रेअर मध्ये जर लाईट जात असेल तरच आपल्याला ही कंडिशन मिळते. इफ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअर देन विल नेव्हर ऑब्झर्व दिस क्रिटिकल अँगल. एक कंडिशन सांगतो इथं, सपोज ही दोन मीडियम आहेत, आपला हा नॉर्मल, दिस इज अवर रेअर मीडियम, दिस इज अवर डेन्सर मीडियम. अँड इफ लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर then it will bend towards normal. आता इथं मी अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला, इथं घेतला तरी ही बेंड कुठं होणार आहे, टुवर्ड्स नॉर्मल. इथून जरी अँगल ऑफ इन्सिडन्स केला तरीही लाईट रे बेंड कुठं होणार आहे, अवे फ्रॉम नॉर्मल. म्हणजे इथं असा अँगल ऑफ इन्सिडन्स मिळणं पॉसिबल नाही की ज्याला इथला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होईल, 90 डिग्री मिळेल. असं पॉसिबलच नाही प्रॅक्टिकली. सो वी नेव्हर गेट critical angle, this critical angle if light ray travels from rarer to denser. critical angle हा कधी मिळतो, जर लाईट रे डेन्सर टू रेअर जात असेल तरच आपल्याला क्रिटिकल अँगल मिळतो. आणि क्रिटिकल अँगल पेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू लार्ज असेल तर इंटरनल रिफ्लेक्शन होतं. सो आवर फर्स्ट कंडिशन for the total internal reflection will be ray of light should travel from denser medium to rarer medium. And the second important condition is
अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम. अँगल ऑफ इन्सिडन्स हा नेहमी मग डेन्सर मध्येच असणार आहे, कारण लाईट रे इथं डेन्सर मधून रेअर जात असेल तरच इंटरनल रिफ्लेक्शन होतं. सो अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम शुड बी ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल. ही कंडिशन, कारण आयसी पेक्षा कमी अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, म्हणजे इथं आयसी पेक्षा कमी अँगल ऑफ इन्सिडन्स असतील तर लाईट रे रेअर मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होते, रिफ्लेक्ट होत नाही. But if the angle of incidence is greater than IC, then the total internal reflection takes place. म्हणजे इथून पुढची कोणतीही रे, यानंतरची इथली कोणतीही रे तुम्ही कन्सिडर केली तर त्या सगळ्या रेज काय होणार आहेत, इंटरनली रिफ्लेक्ट होणार आहेत. सो दीज आर दी टू मेन कंडिशन्स फॉर दी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि मग याच्यावरती डिपेंड आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. आता यामध्ये काही कंडिशन्स आहेत की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्याला आपण कशा टाईपमध्ये यूज करणार आहे, किंवा यामध्ये आपण अँगल ऑफ डेविएशनचा थोडा रोल चेक करणार आहोत. अँगल ऑफ डेविएशन आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्शन मध्ये अँगल ऑफ डेविएशन कशाला म्हटलं होतं आपण. सपोज this is our interface, this is the normal, and to study this internal reflection here light ray should be travel from denser to rarer. So this medium will be denser medium and this will be our rarer medium. Okay, now if it travels straight line, this is the original path, actual path of this light ray. But when it travels from denser to rarer, it will bend away from normal. So this is the angle of incidence. This total will be the angle of refraction, and we know about this angle. This is the angle of deviation. इथे internal reflection झालंय का? No. Internal reflection कधी होतं? If this angle of incidence is greater than critical angle. इथे incidence इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं नाहीये, रिफ्रॅक्ट झाले रे, म्हणजे डेन्सर मधून रेअर मध्ये लाईट ट्रान्समिट झाले, सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झालेली नाहीये. आणि अशा वेळी आपण या डेल्टाचा फॉर्म्युलाही स्टडी केला होता. हिअर डेल्टा विल बी आर मायनस आय. दिस इज अवर अँगल ऑफ डेविएशन. आपण जर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ डेविएशनचा ग्राफ प्लॉट केला, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू आपण इन्क्रीज करत गेलो तर डेल्टाची व्हॅल्यू कशी चेंज होते हे जर स्टडी करायचं असेल ग्राफिकली तर आपल्याला त्याची इक्वेशन्स माहित पाहिजेत. डेल्टासाठी इथं आता सध्या ही पहिली कंडिशन आहे आपली. सपोज दिस अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज लेस दॅन क्रिटिकल अँगल, कारण लेस दॅन असल्यामुळेच इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं नाहीये. आणि झाले नसताना डेल्टाचा फॉर्म्युला कसा येतोय बघा. जर इथं स्नेल्स लॉ यूज केला, सो हिअर स्नेल्स लॉ विल बी साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू एन आर अपॉन एन डी. डेन्सर टू रेअर असल्यामुळे अपोजिट कंडिशन येते. सपोज या रेअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे एन आर, डेन्सरचा आहे एन डी. सो दिस इज अवर स्नेल्स लॉ. आता यामध्ये आपल्याला आर व्हॅल्यू नकोय, कारण आपण रिलेशन कशातलं बघणार आहोत, डेल्टा अँगल ऑफ डेविएशन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स मध्ये. मग इथं आर साठी एक फॉर्म्युला तयार करूया. Now sin r equal to, what is sin r? Sin r will be nd upon nr into sin I. This is our sin r. So r equal to sin inverse. Sin cancel केलं, inverse झाला इकडचा. Sin inverse of nd upon nr into sin I. या पूर्ण टर्मचा काय झाला इकडं साइन इनवर्स झाला. सो दिस इज अवर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँड इफ आय यूज दिस व्हॅल्यू इन दिस डेल्टा इक्वेशन, अँगल ऑफ डेविएशन डेल्टा विल बी साइन इनवर्स एन डी अपॉन एन आर इंटू साइन आय. ओके, दिस इज अवर आर मायनस आय. अँड इफ वी सी और ऑब्झर्व दिस इक्वेशन, दिस इज नॉट द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, कारण इथं डेल्टा आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आय यांचं इक्वेशन आहे, व्हेरिएशन आहे, आणि यामध्ये एन डी अपॉन एन आर तर कॉन्स्टंट आहेत. सो दिस इक्वेशन इज नॉट द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे आपण जर इथं काय केलं, अँगल ऑफ इन्सिडन्स सुरुवातीला स्मॉल व्हॅल्यू ठेवली, नंतर अँगल ऑफ इन्सिडन्सला मी इन्क्रीज करत गेलो, तर डेल्टाची व्हॅल्यू काय होईल. जर या डेल्टा आणि आय यांच्यामध्ये प्रॅक्टिकली आपण जर ग्राफ प्लॉट केला, कशामध्ये, graph between angle of deviation and angle of incidence. Okay, I take here this axis represents the angle of incidence and this represents the angle of deviation.
नाव हिअर अँगल ऑफ इन्सिडन्स इज 0. अँगल ऑफ इन्सिडन्स 0 म्हणजे काय, तर आपण नॉर्मली लाईट रेला काय केलं, इन्सिडंट केलं, तर हा अँगल ऑफ इन्सिडन्स 0 झाला, तर लाईट रे स्ट्रेट पास होते, अँगल ऑफ डेविएशन विल ऑल्सो 0. नाउ इफ आय इन्क्रीज द अँगल ऑफ इन्सिडन्स बाय स्मॉल अमाऊंट, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला की तेवढ्याच स्मॉल अमाऊंट मध्ये अँगल ऑफ डेविएशन हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि मी याला इन्क्रीज करत गेलो की डेल्टाची व्हॅल्यू ही काय होते, इन्क्रीज. बट त्या दोघांमध्ये रिलेशन इन्क्रीज होणे लिनियर नाहीये, कारण हे इक्वेशन स्ट्रेट लाईनच नाही. जर हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं मिळालं असतं तर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि डेल्टा यांच्यातला ग्राफ आपल्याला असा मिळाला असता. म्हणजे एक व्हॅल्यू इन्क्रीज झाली की दुसरी व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होणार. पण इथं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मिळत नसल्यामुळं इथं जो इन्क्रीज आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज झाला की अँगल ऑफ डेविएशन हे काय होतं, इथं इन्क्रीज होतोय. आणि हे असं आपल्याला एक कर्व्ड रिलेशन मिळतं. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स काय होत गेला, इन्क्रीज होत गेला. आपण अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू जशी इन्क्रीज करेल तशी डेविएशनची व्हॅल्यू, अँगल ऑफ डेविएशन सुद्धा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. आणि मग याला जर तुम्ही इन्क्रीज करत गेला आणि सपोज हा पर्टिक्युलर अँगल आला ज्याला रिफ्रॅक्टेड रे आता इथं इंटरफेस मधून पास होते, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 झाला की आपण काय म्हणतो इथं, म्हणजे आता मी ही कंडिशन घेतो, अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण असं इन्क्रीज केलं इथं की रिफ्रॅक्टेड रे कशातून पास होते, इंटरफेस. अँड नाव हिअर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विल बी 90 डिग्री अँड देन विल कॉल दिस अँगल ॲज क्रिटिकल अँगल. म्हणजे आता अँगल ऑफ इन्सिडन्स हा किती झाला, क्रिटिकल अँगल. दिस इज दी ॲक्च्युअल पाथ ऑफ दी रे. हा रेचा कसला पाथ आहे, ॲक्च्युअल. म्हणजे एवढ्या अँगलनं, दिस इज द अँगल ऑफ डेविएशन, एवढ्या अँगलनं लाईट रे काय झाले, डेविएट झाले. ओके. आणि मग आता क्रिटिकल अँगल असताना याच्यापेक्षा व्हॅल्यू मी इन्क्रीज केली. आता आयसी पेक्षा व्हॅल्यू थोडी काय केली, इन्क्रीज. म्हणजे कंडिशन आता अपोजिट झाली. नाव अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, देन दिस रे ऑफ लाईट विल बी टोटली रिफ्लेक्टेड इन दी सेम मीडियम. सेम मीडियम मध्ये ही लाईट रे काय होते, येतात आता रिफ्लेक्ट होते. कधी, इफ दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. म्हणजे आता इथं डेल्टा कोणता घेणार सांगा. डेल्टा म्हणजे कशाला म्हणतो आपण, डेल्टा इज दी अँगल बिटवीन ॲक्च्युअल पाथ ऑफ इन्सिडंट रे अँड दी रिफ्रॅक्टेड रे. आता इथं रिफ्रॅक्ट रे झालेलीच नाही. जर आय इज ग्रेटर दॅन आय सी असेल तर आपल्या लक्षात येईल की इथं हा जो रिफ्लेक्टेड रे आहे आणि ही इन्सिडंट रे, दिस इज द ॲक्च्युअल पाथ ऑफ इन्सिडंट रे. आणि जर तुम्ही हा अँगल मेजर केला सो दिस विल बी अवर अँगल ऑफ डेविएशन. ॲक्च्युअल पाथ इकडंच आहे पण लाईट रे इकडं रिफ्लेक्ट झाली, सो एवढ्या अँगलनं लाईट रे काय झाले, इथं डेविएट झाले. आपण याला अँगल ऑफ डेविएशन मिळतो. सो दिस विल बी अवर अँगल ऑफ डेविएशन. कधी, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. आणि मग इथं हा जो डेविएशन आहे याला म्हणतो आपण अँगल ऑफ डेविएशन. आणि यापेक्षा इन्क्रीज केली म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. आता याला मी आणखी इन्क्रीज केलं, याला जर इन्क्रीज केलं तर इथला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असतात रिफ्लेक्शनच्या रूलनुसार. आणि जर मी या अँगलला इन्क्रीज केलं तर हा अँगल आणखी इन्क्रीज होणार, म्हणजे रे परत आता रिटर्न जाणार. मग अशी ही रिफ्रॅक्टेड रे इकडं शिफ्ट होत होती, जसं आपण अँगल ऑफ इन्सिडन्सला इन्क्रीज केलं तशी ही रिफ्रॅक्टेड रे इकडं आली, क्रिटिकल अँगलला सरफेसला आली, नंतर सडनली इथं आली, म्हणजे इंटरनल काय झालं, रिफ्लेक्शन. आता याला आणखी इन्क्रीज केलं म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू आपण इन्क्रीज करणार आहे, पण रिफ्रॅक्टेड रे आता रिटर्न जाते, कारण याला इन्क्रीज केलं की हा अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज होणार आणि तेवढ्याच अँगलनं लाईट रे काय होणार, रिफ्लेक्ट. सो दिस अँगल विल असे म्हणजे रिटर्न आता जाते, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू परत कमी होत जाते. याचा अर्थ जर पहिली कंडिशन बघितली आपण, पहिल्या कंडिशनला इफ आय इज लेस दॅन आय सी देन if we increase the angle of incidence, angle of deviation also increases and at the critical angle म्हणजे angle of incidence हा कुणा एवढा झाला, critical angle एवढा झाला, तर त्या कंडिशनला डेल्टा angle of deviation will be maximum. डेल्टाची व्हॅल्यू इथं कशी असते, मॅक्झिमम. आणि आयसी पेक्षा परत इन्क्रीज करत गेलो आपण व्हॅल्यू तर परत ही रिफ्रॅक्टेड रे आणखी इकडे येते आणि डेल्टाची व्हॅल्यू परत डिक्रीज व्हायला सुरू होते. आता इथं मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केले, इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ केली नव्हती कारण ते इक्वेशन स्ट्रेट लाईनचं मिळत नव्हतं, पण इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ केली कारण इथं इक्वेशन स्ट्रेट लाईनचं मिळतं. कसा ड्रॉ करणार सांगा, हा डेल्टा,
ही स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे हा टोटल अँगल 180 आहे. 180ला आपण पाय लिहितो, 180 विल बी पाय. आणि त्यातून जर आपण आता बघा हा IC असेल तर हा पण IC, अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असतात. टोटल अँगल झाला 2IC. जर 180 मधून 2IC कमी केलं तर डेल्टा मिळेल. सो डेल्टा अँगल ऑफ इन्सिडन्स 180 मीन्स पाय मायनस 2IC. पाय मायनस 2IC ची व्हॅल्यू म्हणजे डेल्टा मिळते. सो दिस इज द अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि यापेक्षा लार्ज अँगल ऑफ डेव्हिएशन असणं पॉसिबल नाही, कारण याच्या पुढे परत आपण आणखी जर अँगल ऑफ इन्सिडन्स हा IC पेक्षा लार्ज केला तर रे परत रिटर्न जाते. म्हणजे दिस इज दी मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे हा डेल्टा मॅक्स जो किती असणार आहे, पाय मायनस 2IC. दिस इज द मॅक्झिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं आहे. This is the equation of straight line. So now the relation between these two is linear. म्हणजे आता अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला आईसच्या पुढं की परत डेल्टाची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ओके, सो दिस इज द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ डेव्हिएशन अँड अँगल ऑफ इन्सिडन्स. नीट जेईच्या क्वेश्चनसाठी हा पार्ट महत्त्वाचा होता. थेरीमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, पण नीट जेईमध्ये हे डेव्हिएशनचं माहीत पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला याची काही ॲप्लिकेशन सांगितली, सॉरी या ग्राफिकल नेचर सांगितलं. ग्राफ बिटवीन अँगल ऑफ डेव्हिएशन अँड अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, नाव वी विल डिस्कस द ॲप्लिकेशन्स ऑफ दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. Now see the applications of total internal reflection. The first application is optical fiber. एक सेपरेट कन्सेप्टच आहे ही. ओके, आपण याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. फायबरवर तुम्ही आता रिसेंट ऐकलं असेल, जिओ गिगा फायबर नवीन कनेक्शन मिळतं आपल्याला, ब्रॉडबँड कनेक्शन असतं. त्याला फायबर हा वर्ड काय यूज केला आहे, कारण ते जे ब्रॉडबँड कनेक्शन मिळतं, हाय स्पीड इंटरनेट, फास्ट इंटरनेट मिळतं, हाय स्पीड असतं. त्या कनेक्शनमध्ये ज्या केबल्स यूज केलेल्या असतात त्या केबल्स ह्या ऑप्टिकल फायबर केबल असतात, वायर्स असतात त्या, ज्यामधून आपल्याला करंट थ्रू सिग्नल येत नाही, तर तो सिग्नल येतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू. आणि त्या वेव्स म्हणजे आपल्या लाईट वेव्स असतात, ज्यांचा आपण यूज करतोय कम्युनिकेशनमध्ये. आणि सध्या वर्ल्ड वाईड सगळीकडे जगात जवळपास करंट पास करणाऱ्या या ज्या वायर आहेत त्यांना रिप्लेस केलं जाते आणि आता ऑप्टिकल फायबरच्या केबल सगळीकडे यूज केल्या जातात. याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, युजेस आहेत याचे भरपूर, आपण ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट इट्स कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ॲक्च्युअलमध्ये ही केबल कशी असते, ऑप्टिकल फायबर म्हणजे वेगळं काय नाही, एक वायर आहे अशी. तुम्ही बघितले असतील की असे आता सध्या हायवेच्या कडेनं वगैरे या टाईपच्या केबल पुरायचं काम सुरू असतं. त्याला एक अशा लहान लहान पिवळ्या, लाल अशा वेगवेगळ्या कलरच्या लहान लहान वायर असतात, अगदी केसासारख्या लहान वायर असतात. तशा टाईपच्या या केबल्स आहेत ज्यातून करंट पास करत नाही आपण. अशा टाईपच्या केबलमधून आपण लाईट वेव्स पास करतो आणि त्या लाईट वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात ज्यातून आपण सिग्नल पास करतो कम्युनिकेशनसाठीचा. अगदी सिंपल सांगायचं असेल तर तुम्ही कधी रस्त्यावर विकाय बसलेला तसला फ्लॉवर पार्ट बघितला असेल तुम्ही. अशा बारीक केसासारख्या अशा वायर्स असतात आणि सगळं एकत्र कंबाईन करून खाली एक असा लाईट सोर्स असतो. त्या लाईट सोर्सला ऑन केलं की त्या वायरच्या मधून कुठं लाईट मिळत नाही आपल्याला, पण त्या वायरच्या लास्टचा जो एंड असतात त्यांचे, त्या एंड्स मधून आपल्याला ते एंड्स असे ब्राईट दिसतात, म्हणजे तिथून लाईट बाहेर येताना दिसते. त्या वायर सुद्धा ऑप्टिकल फायबर वायर्सच आहेत ज्यातून आपण लाईट पास करणार आहोत. सो फर्स्ट वी विल सी इट्स कन्स्ट्रक्शन. इथे एक वायरची मी एक डायग्राम ड्रॉ केली, इमॅजिनरी डायग्राम आहे, कारण वायर म्हटलं की त्याला आपल्याला अगदी करंट पास करणारे वायर म्हटलं तरी आतमध्ये एक कॉपरची वायर असते, रॉड असतो आणि वरती एक असं प्लास्टिकचं कव्हर असतं, कोटिंग असतं त्याच्यावरती. तसंच ही त्याच टाईपची वायर आहे. काय यूज केलं जातं हिअर, दिस वायर कंटेन्स ए कोअर. ह्या वायरच्या इनर पार्ट जो आहे याचा, त्याच्या आतमध्ये अगोदर काय असतो, एक कोअर. दिस कोअर इज मेड अप ऑफ सिलिका, हाय क्वालिटी ग्लास और कॉर्ड्स, अशा वेगवेगळ्या मटेरियल पासून किंवा अगदी प्लास्टिक पासून, चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिक पासून सुद्धा हे फायबर किंवा हा कोअर तयार करता येतो. फक्त तो ट्रान्सपरंट असावा. कोअर कसा पाहिजे, ट्रान्सपरंट. सो दी इनर पार्ट ऑफ दिस केबल इज ए कोअर अँड इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज N1. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नियरली 1.52 याच्या नियर असतो. म्हणजे हा कोअर मटेरियल, ग्लास असेल, प्लास्टिक असेल, सिलिका असेल, त्याचं मटेरियल असतं एक ट्रान्सपरंट मटेरियल कोअर आहे. या कोअरच्या वरती आणखी एक कव्हर आहे,
ट्रान्सपरंट मटेरियलच आहे, वी कॉल इट ॲज क्लॅडिंग अँड दिस क्लॅडिंग हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नियरली 1.48 आहे. म्हणजे या कोअर आणि क्लॅडिंगमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा जास्त आहे? कोअरचा. कमी कुणाचा आहे? क्लॅडिंगचा. सो कोअर इज डेन्सर मीडियम, क्लॅडिंग इज रेरर मीडियम. हे लक्षात ठेवा. पण दोन्ही मीडियम ही ट्रान्सपरंट आहेत, ओपेक मीडियम नाही आहे. हे दोन्ही कसे आहेत? ट्रान्सपरंट. आणि मग या दोन्ही लेअरच्या वरती प्रोटेक्शनसाठी, स्ट्रेंथ चांगली, क्वालिटी चांगली राहण्यासाठी वरती आपण फक्त एक बफर कोटिंग देणार आहे त्याला. म्हणजे जसं आपल्या नेहमीच्या वायरवरती एक प्लास्टिकचं कोटिंग असतं येलो कलरचं वगैरे, तशाच टाईपमध्ये हे फक्त काय प्रोटेक्शनसाठी असलेलं कोटिंग आहे. मेन रोल याचाच असणार आहे. हे कोटिंग ट्रान्सपरंटच असेल असं नाही, प्लास्टिक असेल, ओपेकही मीडियम यूज करू शकताय. पण ही दोन मीडियम असणार आहे ती काय असणार आहे? ट्रान्सपरंट. आणि मग अशा प्रकारे ही ऑप्टिकल फायबरची केबल तयार होते. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असं खूप मोठं डिटेलमध्ये सांगायचं नाही. काय सांगायचं आहे? ऑप्टिकल फायबर केबल हॅज ए कोअर, क्लॅडिंग and buffer coating. Refractive index of core is greater than the cladding. म्हणजे cladding is rarer medium and core is a denser medium. आणि अशा प्रकारे आपली ही ऑप्टिकल फायबरची वायर किंवा केबल तयार होते. आता इथं मी तीच केबल ड्रॉ केलेली आहे. यात मी साईडचं बफर कोटिंग दाखवलेलं नाही, फक्त याच्यावरती अजून एक कोटिंग आहे, त्याचा काही रोल नाही आहे इथं. इथं रेड कलर म्हणजे आपला आतला कोअर आहे आणि हे बाहेरचं जे असणार आहे ते काय झालं? आपलं क्लॅडिंग. म्हणजे इथं हे मीडियम जे आहे ते डेन्सर आहे आणि इथलं मीडियम असणार आहे ते काय असणार आहे? रेरर मीडियम असणार आहे. आता यातून आपल्याला लाईट पास करायचे. हाऊ दी लाईट ऑर ऑप्टिकल सिग्नल इज पास्ड. जो काही सिग्नल आपल्याला सेंड करायचा आहे त्या सिग्नलला लाईट वेव्हजमध्ये कन्वर्ट केलं जातं. लाईटच्या पल्सेसमध्ये किंवा लाईट वेव्हजमध्ये त्या सिग्नलला काय केलं जातं? आधी कन्वर्ट केलं जातं, कोड केलं जातं आणि मग ती लाईट वेव्ह त्या लाईट वेव्हजना म्हणजेच त्या लाईट रेला आपण काय करणार आहे? सेंड करणार आहे. सपोज हिअर आय इन्सिडंट ए रे ऑफ लाईट. ओके, इथं मी एक लाईटची रे काय केली? इन्सिडंट केली कोअरच्या या पार्टवरती. सो दिस विल बी अवर नॉर्मल. हा काय झाला? आपला नॉर्मल झाला. आता ही लाईट रे कोअरच्या आतमध्ये, बाहेर एअर आहे, कोअर इज डेन्सर. सो व्हेन इट एंटर्स दी कोअर इट विल बेंड अवे टुवर्ड्स नॉर्मल. स्ट्रेट न जाता नॉर्मलकडे काय झाली? ही लाईट रे बेंड झाली इथं. सो नाउ लाईट एंटर्स इनटू दी कोअर. आता ही लाईट रे कोअर मध्ये गेल्यानंतर याला म्हणू शकतोय आपण ऑप्टिकल सिग्नल म्हणू शकतोय. वेव्हच्या फॉर्ममध्ये असलेला आपला हा काय? लाईटच्या फॉर्ममध्ये असलेला ऑप्टिकल सिग्नल आहे. नाउ दिस रे इज इन कोअर. आता ही कोअर मध्ये आहे. दिस इज अवर क्लॅडिंग. नाउ कोअर इज डेन्सर, क्लॅडिंग इज रेरर. आणि याला असं इन्सिडंट केलं जातं की इथला हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स असणार आहे हा काय झाला? आपला नॉर्मल. दिस इज अवर नॉर्मल. आता ह्या कोअर मधून क्लॅडिंग मध्ये लाईट रे एंटरच होत नाही. का? तर इथला हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल ऑफ दिस पेअर. कोअर आणि क्लॅडिंगच्या पेअरचा जो क्रिटिकल अँगल असणार आहे त्यापेक्षा इथला अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय असतो? लार्ज असतो. आणि जर आपल्याला माहित आहे इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल देन द रे ऑफ लाईट रिफ्लेक्ट्स बॅक इनटू दी सेम मीडियम. त्याच मीडियम मध्ये ही लाईट रे काय होते? रिफ्लेक्ट होते. म्हणजे कोअर मधून क्लॅडिंग मध्ये ती लाईटची वेव्ह किंवा लाईटची रे एंटरच झाली नाही, आतच काय झालं? याचं इंटरनल रिफ्लेक्शन. त्याच टाइप मध्ये याला इकडून असं इन्सिडंट केलं जातं. नाउ हिअर दिस इज अवर नॉर्मल. इथं परत हा जो अँगल आहे हा अँगलही तसाच राहतो. हा अँगलही क्रिटिकल अँगल पेक्षा लार्ज येतो. म्हणजे इथं सुद्धा कोअर मधून क्लॅडिंग मध्ये लाईट रे एंटर होत नाही. आणि जर अशी एंटर नाही झाली तर परत इथून एकदा काय होतं? इंटरनल रिफ्लेक्शन होतं. म्हणजे आणखी एकदा लाईटचं इंटरनल रिफ्लेक्शन झालं. नाउ दिस इज द नॉर्मल. नाउ अगेन इट गेट्स इंटरनली रिफ्लेक्टेड. म्हणजे असं या आतमध्ये कोअर मध्ये ह्या लाईटचं नंबर ऑफ टाइम्स इंटरनल रिफ्लेक्शन होतं. लाईट रेचं काय होतं? इथं इंटरनल रिफ्लेक्शन अँड फायनली इट कम्स आउट ऑफ दी अदर सरफेस. दुसऱ्या सरफेस मधूनच ही काय होते? इकडं बाहेर येते. म्हणजे आपण वायरच्या एका एंडवरती लाईट या सिग्नलला किंवा लाईट वेव्हला इन्सिडंट केलं तर ती कोअरच्या आतमध्ये इंटरनली रिफ्लेक्ट होत जाते आणि दुसऱ्या एंड मधूनच ती बाहेर येते. अशी मधून कुठूनही लाईट कधीही या
वायरमधून केबलमधून बाहेर येत नाही, आतच त्याचं काय होतं राहतं, नंबर ऑफ टाइम्स इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि दुसऱ्या एंडमधून वायरच्या अदर एंडमधून लाईट रे काय होते, लाईट वेव्स इमर्ज होतात. मग या वायरची लेंथ कितीही असली, अगदी 10 किलोमीटर लेंथ असलेली वायर तुम्ही यूज केली, एका साईडला लाईट इन्सिडेंट केल्यानंतर ती लाईट रे दुसऱ्या एंडमधूनच वायरच्या बाहेर येते. मधून कुठूनही वायरला तुम्ही बेंड करा, काही करा, मधून कुठूनही ही लाईट रे काय होत नाही, वायरमधून बाहेर येत नाही आणि लॉसही 0 असतो. म्हणजे तुम्ही इथं लाईट जी इन्सिडेंट केले याची इंटेन्सिटी 100% कन्सिडर केली तर इमर्जंट रेची इंटेन्सिटी सुद्धा 100% असते. म्हणजे इथं लॉस 0 आहे. जेवढा इनपुटला सिग्नल दिलाय तुम्ही तेवढा सिग्नल कुठं मिळतो, आपल्याला आउटपुटला मिळतो. आणि ही जी मटेरियल आहेत, कोअर असेल, क्लॅडिंग असेल किंवा बफर कोटिंग असेल, हे अगदी थिन असतात. याची विड्थ जर तुम्ही म्हणाल तर पूर्ण वायरची विड्थ ही लेस दॅन 1 mm, 1 मिलीमीटर पेक्षाही लहान याची विड्थ असते. एकदम लहान, केसासारख्या, केसापेक्षा थोड्याशा मोठ्या असतील अशा ह्या काय असतात, केबल्स असतात. आणि हे हायली फ्लेक्झिबल असतात. ट्रान्सपरंट तर आहेच मटेरियल हे, पण हे मटेरियल कसं असतं, हायली फ्लेक्झिबल. ते सहज फ्लेक्झिबल आहे, बेंड होऊ शकतं पण ब्रेक होत नाही. आणि मग अशा टाईपच्या ह्या ऑप्टिकल फायबर आहेत ज्यातून आपण कितीही डिस्टन्सपर्यंत लाईटचे सिग्नल जे आहेत ते काय करू शकतोय, पास करू शकतोय. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस ऑप्टिकल फायबर. नाउ वी विल सी सम इट्स ॲडव्हांटेजेस अँड इट्स युजेस. The advantages of this optical fiber, there are many advantages. First advantage is broad bandwidth. ब्रॉड बँडविड्थचा अर्थ फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे ती लार्ज असते. याचा अर्थ असा आहे की आपण ते कम्युनिकेशन टॉपिक जो आहे आपला, त्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत त्याच्याबद्दल की बँडविड्थ ब्रॉड आहे याचा अर्थ व्हरायटी ऑफ सिग्नल, म्हणजे फ्रिक्वेन्सी रेंज जी असते, कितीही लार्ज फ्रिक्वेन्सीचा सिग्नल असेल, स्मॉल असेल, कोणत्याही टाईपचा सिग्नल असेल तर त्याला तुम्ही यातून काय करू शकताय, सेंड करू शकताय. बँडविड्थ हा जो वर्ड असतो, लोअर फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी रेंज जी असते याला बँडविड्थ म्हणतो आपण. म्हणजे बँडविड्थ लार्ज याचा अर्थ तुम्ही कुठल्याही प्रकारचा सिग्नल, कितीही फ्रिक्वेन्सी रेंजचा सिग्नल जो आहे तो या वायरमधून काय करू शकताय, पास करू शकताय. फ्री फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या असतात या नेचरमध्ये म्हणजे स्पेसमध्ये आपण मोबाईलवरती बोलतो आणि मोबाईलवरती बोलताना जे सिग्नल जातात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात, ज्याला आपण रेडिओ वेव्हज म्हणतो. आणि या स्पेसमधून एका वेळी अशा लाखो करोडो वेव्हज काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात. आणि मग अशा नंबर ऑफ वेव्हज पास होताना जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर या वेव्हज मिक्स होऊ शकतात. मिक्स झाले त्याला आपण इंटरफरन्स म्हणतो. आणि मग सिग्नल जो आहे तो डिस्टर्ब होतो, ज्याला आपण क्रॉस कनेक्शन असंही म्हणतो, बोलताना कधी होतं. अशा टाईपचे प्रॉब्लेम ह्या केबलमधून येणार नाही, कारण ह्या एअरमधून तर जातच नाहीयेत, लाईटच्या पल्सेसमधून वायरमधून सिग्नल जातो. त्यामुळे याच्यामध्ये क्लिअर ऑडिओ असतो आणि इंटरफरन्स होत नाही. लो ॲटेन्युएशन लॉस. ॲटेन्युएशन लॉस लो आहे याचा अर्थ, ॲटेन्युएशन म्हणजे लॉस ऑफ दी सिग्नल और डिक्रीज इन दी स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. सिग्नलच्या स्ट्रेंथमध्ये कमी होणं, सिग्नलची स्ट्रेंथ कमी होणं. सिग्नलची स्ट्रेंथ कमी होणं म्हणजे मी इथं जेवढ्या मोठ्यानं बोलतोय तेवढाच आवाज तुम्हाला ऐकू आला तर त्यात अटेन्युएशन 0 झालं. पण मी खूप मोठ्यानं बोलतोय पण तुम्हाला खूप हळू ऐकू येतंय, म्हणजे सिग्नलचं काय झालं, अटेन्युएशन झालं, स्ट्रेंथ कमी झाली. ही स्ट्रेंथ कमी होत नाही. मी आता सांगितलं होतं 100% लाईट इन्सिडेंट केलं तर इमर्जंट लाईट सुद्धा कशी असते, 100% लॉसच नाही. म्हणजे इथं ज्या स्ट्रेंथचा सिग्नल आहे त्याच स्ट्रेंथचा सिग्नल तुम्हाला दुसऱ्या एंडला मिळतो. मध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस इथं काय होत नाही, सिग्नलमध्ये होत नाही. इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे, म्हणजे करंटच्या वायर असतात आणि मग ज्यावेळी लाइटनिंग होतं, काही स्पार्किंग होत असेल, अशा वेगवेगळी कारणं आहेत ज्या कारणांमुळं सिग्नल जो आहे तो डिस्टर्ब होतो. पण हे इन्सुलेटर आहे, करंटचा, लाइटनिंगचा, चार्जचा याच्यावरती काही इफेक्टच होत नाही. त्यामुळे या सिग्नलमध्ये नॉईज क्रिएट होत नाही, नॉईज तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला इथं याचा हा ॲडव्हांटेज आहे. थेफ्ट प्रिव्हेन्शन अँड सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन. आता हे ॲक्च्युली तसं म्हणू शकत नाही आपण, पण असं सांगितलंय की थेफ्ट प्रिव्हेन्शन म्हणजे यातून चोरी करू शकत नाही, इन्फॉर्मेशन तुम्ही सिक्युअरली ट्रान्समिट करू शकता. तुम्ही बघितलं असेल जुन्या मूवीजमध्ये एक जॉनी लिव्हरचा मूवी आहे बघा, त्यामध्ये तो एका टेलिफोनच्या पोलवर चढून मध्येच वायर जोडून मध्येच टेलिफोनवर बोलत असतो. तसं करता येतं, करंट असतो तो आणि करंटला आपण मधून कनेक्ट करू शकतोय. या वायरमध्ये तसं करता येत नाही, असं दिलेलं आहे. पण चोरायचं म्हटल्यावर काही पॉसिबल आहे, काही करू शकतो आपण. ठीक आहे, सांगितलंय की
चोरी होऊ शकत नाही, इन्फॉर्मेशन तुमची आहे ती सिक्युअर असते. काही ॲडव्हान्टेजेस सांगितली. याचे युजेस म्हणाल तर तुम्हाला आता कळालं असेल की युजेस काय असतील. मेन यूज याचा आहे टेलिकम्युनिकेशनमध्ये. सिग्नलला ट्रान्समिट करणं कितीही डिस्टन्स, ओव्हर लार्ज डिस्टन्सेस आणि इझिली विथ हाय स्ट्रेंथ सिग्नलला काय करू शकतोय आपण, ट्रान्समिट करू शकतोय. म्हणजे ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग इलेक्ट्रिकल सिग्नल इन टेलिकम्युनिकेशन, किंवा मी तरी फॉर ट्रान्समिटिंग ऑप्टिकल सिग्नल्स अँड 2D पिक्चर्स, ऑडिओ, व्हिडिओ, कसलेही सिग्नल असतील, सगळ्या टाईपचे सिग्नल अगदी आहे त्या स्ट्रेंथनं तुम्ही या वायरमधून काय करू शकताय, सेंड करू शकताय. काही इतरही युजेस आहेत, जसं की ॲज अ लाईट पाईप ऑप्टिकल फायबर्स आर यूज्ड इन मेडिकल अँड ऑप्टिकल एक्झामिनेशन. तुम्ही एंडोस्कोपी ऐकलं असेल. एंडोस्कोपी बघा, एक पाईप असते अशी, त्या पाईपच्या आतमध्ये अशा नंबर ऑफ वायर्स असतात. एक वायर केसासारखी यूज करणं शक्य नाही प्रॅक्टिकली. मग काय केलं जातं, अशा ऑप्टिकल फायबरच्या अशा मी भरपूर वायर्स घेतल्या, त्याचा एक बंडल तयार केला आणि त्याच्यावरती परत एक असं कोटिंग दिलं, म्हणजे एक मोठी वायर तयार झाली. आणि मग अशी वायर जी आहे त्या वायरला आपल्या तोंडावाटे काय केलं जातं, आतमध्ये एंटर केलं जातं. आणि मग ती आतमध्ये आपल्या बॉडीचं काय करते, इन्फेक्शन म्हणजे एक्झामिनेशन करते. एंडोस्कोपी तुम्ही बघितलं असेल. त्या वायरच्या एका एंडला, म्हणजे सपोज ही आपली ऑप्टिकल फायबरची वायर आहे, तर काय केलं जातं, इथं जो पुढचा एंड आहे इथे एक कॅमेरा बसवलेला असतो आणि मग ते आपल्या तोंडावाटे आत सोडतात आणि मग आत जाईल तसं इकडून जर आपण लाईट इन्सिडेंट केली तर इकडून बाहेर येणार आहे, म्हणजे हे टॉर्च सारखं काम करतं. आणि आत गेल्यानंतर लाईट आहे, कारण बॉडीच्या आतमध्ये डार्कच असणार आहे, लाईट तर नाही. मग ह्या टॉर्चचा उपयोग होतो आणि पुढं कॅमेरा असल्यामुळे त्या आतमधलं सगळं काय होतं, एक्झामिनेशन करता येतं. किंवा कॅन्सर ट्रीटमेंट असेल, कॅन्सरचा ट्यूमर रेडिओथेरपी, रेडिएशन थेरपीचा यूज करून आता किल केला जातो. एखादी हायली एनर्जेटिक रे जसे की एक्सरे, गॅमा रेज यूज केल्या जातात, अल्ट्राव्हायोलेट लाईट, आणि ती लाईट डायरेक्ट त्या एंडोस्कोपीच्या वायरद्वारे काय केलं जातं, त्या ट्यूमरवरती नेऊन डायरेक्ट ही लाईट काय करतात, इन्सिडेंट करतात आणि तेवढाच ट्यूमर बर्न करतात. त्यासाठी अशा टाईपच्या ऑप्टिकल फायबरच्या वायर्स काय करतो आपण, यूज करतो. किंवा फोटोथर्मिक सेन्सर असतात ज्याच्यामध्ये आपण पल्सेस वगैरे चेक करतो. बॉडीमधला ब्लड फ्लो असेल त्याचा रेट चेक करता येतो, ते बोटाला वगैरे लावतात बघा. आता नवीन नवीन जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यामध्ये सुद्धा अशा ह्या ऑप्टिकल सिग्नलचा वापर केला जातो, ज्यात ऑप्टिकल फायबरच्या या केबल्स यूज केलेल्या असतात. सो दिस इज दी फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. Now the next application of total internal reflection is mirage or mirage. What is mirage? मराठीत आपण त्याला मृगजळ म्हणतो. मायरेज म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली समरमध्ये ऑब्झर्व करायला मिळतं. जर तुम्ही हायवेला कधी बघितलं, स्ट्रेट रोड असेल, फ्लॅट रोड असेल, तर आपल्या असं लक्षात येतं की असं आपल्याला दूर काहीतरी असं पाणी, एखादं पॉन्ड असल्यासारखा दिसतो. आणि जेव्हा आपण जवळ जातो तेव्हा तिथं काही नसतं, ड्राय रोड असतो आणि पुढं आपल्याला आणखी असल्यासारखं दिसतं. म्हणजे ते जे भास होतो आपल्याला, एक ऑप्टिकल इल्युजन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, मिराज. किंवा समरमध्ये जे डेझर्ट्स असतात, डेझर्ट्समध्ये असा फ्लॅट सरफेस असतो, टेम्परेचर हाय असतं आणि त्यामुळं असं आपण जर दूर बघितलं तर आपल्याला असं एखादं पॉन्ड तयार झाल्यासारखं दिसतं, पाण्याचं तळ असल्यासारखं दिसतं. म्हणजे तिथं त्यामध्ये मृग म्हणजे हरिण म्हणतो आपण. आणि मग ते प्राणी जे आहेत ते पाणी दिसतंय पण त्याच्याकडे पळतात आणि ते जसं पुढं जातील तसं ते आणखी पुढे गेल्यासारखं दिसतं, फक्त भास होतो तो. दॅट वी कॉल मिराज. ऑप्टिकल इल्युजन आहे एक. हे कशामुळे दिसतं, मिराज ऑब्झर्व करायला मिळतं आपल्याला जर टेम्परेचर हाय असेल तर. समर डेजमध्ये, कोल्ड डेज असतील, विंटर सीझन असेल तर हे ऑब्झर्व करायला मिळत नाही. का? कारण विंटर सीझनमध्ये सरफेसचं जे टेम्परेचर आहे, आपल्या अर्थच्या सरफेसचं टेम्परेचर कोल्ड सीझनमध्ये हे कमी असतं आणि सगळीकडे कमीच असतं ते. पण जर सपोज पहिली कंडिशन मी घेतो, सपोज समर डेज नसतील तर, विंटर रेनी सीझन असेल, कोल्ड सीझन असतील तर सगळीकडे युनिफॉर्म टेम्परेचर असतं. सरफेस हॉट झालेला नसतो आपल्या अर्थचा, त्यामुळे सरफेसच्या नियरलाही टेम्परेचर कोल्डच असतं, कमीच असतं. आणि वरती काही हाईटला गेलो तरीही टेम्परेचर कमीच असतं. त्यामुळं सगळीकडे युनिफॉर्म टेम्परेचर असेल तर इथं असलेली जी एअर आहे, ह्या एअरची डेन्सिटी सुद्धा सगळीकडे, हाईटला गेलं तरीही आणि खाली आलं तरीही डेन्सिटी एअरची सेम असते. आणि त्यामुळं या ऑब्झर्वरनं मी एक डायग्राम ड्रॉ केले. इथं हे ऑब्जेक्ट आहे, ह्या ट्री आहे एक ज्याला हाईट आहे आणि हा ऑब्झर्वर आहे. आणि यानं जर असं या दोघांमधलं डिस्टन्स थोडं लार्ज आहे असं कन्सिडर करा. आणि यानं जर या ट्रीला ऑब्झर्व केलं तर या ट्रीवरून रिफ्लेक्ट होऊन येणाऱ्या या ज्या रेज असतील त्या रेज डायरेक्टली या ऑब्झर्वरपर्यंत येतात आणि त्याला आहे असं समोर तो ट्री ऑब्झर्व करायला मिळतो. पण हे कधी, ज्यावेळी
टेम्परेचर सगळीकडे एअरमध्ये कॉन्स्टंट असेल आणि सगळीकडे डेन्सिटी सुद्धा एअरची इथं मेजर केली एअरची डेन्सिटी सुद्धा कशी असेल, सेम असेल, म्हणून तर लिहिलं मी कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सगळीकडे सेम एअर आहे, डेन्सर एअर असा पार्ट तयार होत नाही, त्यामुळं लाईट रे बेंड वगैरे होण्याचा प्रश्न येत नाही आणि स्ट्रेट झाल्यामुळं आहे असं ऑब्झर्व करायला मिळतं. पण ॲक्च्युअलमध्ये जर नॉन युनिफॉर्म टेम्परेचर असेल, समर डेजमध्ये काय होतं, आपल्या अर्थचा जो सरफेस आहे हा सरफेस हॉट होतो, गरम होतो आणि त्यामुळं सरफेसच्या नियरला जी एअर आहे, इथं जी एअर आहे या एअरचं टेम्परेचर जे आहे ते थोडं जास्त असतं. आणि जर आपण हाईटला गेलो, वरती गेलो आपण, तर टेम्परेचर कमी होत जातं. आपल्याला माहिती आहे, आपण हिल स्टेशनला जर गेलो, महाबळेश्वरला गेलं की टेम्परेचर कमी होतं आणि ते जर आपण खाली आलो साताऱ्यात तर टेम्परेचर वाढतं. का? कमी हाईट असेल तर टेम्परेचर जास्त असतं, हाईटला गेलो की टेम्परेचर काय असतं, कमी होत जातं. आणि टेम्परेचर आणि डेन्सिटीमध्ये रिलेशन आहे. टेम्परेचर जास्त, डेन्सिटी कमी, टेम्परेचर कमी, डेन्सिटी जास्त. मग इथं एअरमध्ये डेन्सिटीमध्ये डिफरन्स तयार होतो. आपण हाईटला गेलो की एअर डेन्सर होत जाते, म्हणजे आपण जसं वरती जाईल तसं एअर डेन्सर होत जाते आणि खाली येईल तसं एअर रेअरर बनत जाते. आणि मग इथं ज्यावेळी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सिडर करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे आपण वरती जाईल तसं तो इन्क्रीज होत जातो. इन्क्रीजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे इथं असलेल्या एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वरती असलेल्या एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं आता सेम राहत नाही. आणि तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम नसेल तर मग या लाईट रेज सुद्धा स्ट्रेट ट्रॅव्हल होणार नाहीत. यांचं काय होईल बघा, मी एक दुसरी कंडिशन इथं दाखवतो तुम्हाला जे लक्षात येईल. इथं काय होतं बघा, जर आपण इथे काही लेयर्स कन्सिडर केले असे, म्हणजे मी एअरमध्ये इथं काही याचे एअरचेच पार्ट्स करतोय, म्हणजे ही हाईट आहे आपली सरफेस पासून असलेली आणि ट्री पासून येणाऱ्या रेज जर कन्सिडर केल्या आपण, सपोज इथं असा आपला काय आहे, हा ट्री आहे अँड दी रेज आर कमिंग फ्रॉम दिस ट्री अँड नाव इट विल कम फ्रॉम दिस मीडियम टू दिस मीडियम. आता इथं हे पार्ट्स जे आहेत हे डिफरंट एअरचे लेअर केलेत मी, आणि मी आता सांगितलं की आपण जसं हाईटला जाईल वरती तशी एअर काय होत जाते, डेन्सर बनत जाते. म्हणजे आपण सपोज मी याला नंबर्स देतो ना, इथं फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर मध्ये डेन्सर लेअर जो आहे तो एअरचा कोणता, फर्स्ट की सेकंड, फर्स्ट लेअर इज डेन्सर, सेकंड लेअर इज रेअरर दॅन दी फर्स्ट लेअर. पहिल्यापेक्षा दुसरा थोडा कमी डेन्सर आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा परत थोडा कमी डेन्सर आहे. म्हणजे ही जी रे येणारी आहे इकडून, म्हणजे ही रे या टॉलर ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या रेज आहेत, हे अशी रे येताना यातून यात येताना हे डेन्सर आहे, हे रेअरर आहे. म्हणजे बेंड कसं होईल बघा, हा नॉर्मल घेतला तर इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होणार, डेन्सर टू रेअरर येतोय. परत इथं सेकंड मधून थर्ड मध्ये येताना हे सेकंड डेन्सर झालं, थर्ड जे आहे ते रेअरर झालं. आणि मग परत येतात त्याचं बेंडिंग कसं होतं, अवे फ्रॉम नॉर्मल. तर इथं प्रत्येक बेंडिंग हळूहळू लाईट रे काय होत जाते, बेंड होत जाते. एवढेच लेअर असतील असं नाही, असे कितीही लेअर असतील, कारण काय एवढा पार्ट वेगळा एवढा पार्ट वेगळा असं सांगू शकत नाही आपण. थोडा थोडा डेन्सिटी काय होत जाते, चेंज होत जाते. आणि मग इथला हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे प्रत्येक वेळी इन्क्रीज होत जातो. अँगल ऑफ इन्सिडन्स इथल्यापेक्षा इथं थोडा जास्त आला, परत आणखी जास्त झाला. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स जर इन्क्रीज होत गेला आणि तो जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त झाला तर आपल्याला माहिती आहे काय होतं, इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि सपोज हे लेयर्स आपण जर असे कन्सिडर केले, आता इथं आणखी काय होणार, ही लाईट रे बेंड कशी होणार, अवे फ्रॉम नॉर्मल. आणखी अवे फ्रॉम नॉर्मल जर लाईट रे बेंड झाली आणि आपण इथं जर कन्सिडर केलं की हा जो अँगल आहे हा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आला तर लाईट रे या खालच्या मीडियम मध्ये एंटर न होता इथूनच काय होते, असं याचं इंटरनल रिफ्लेक्शन होते. आता लाईट रे खालून वरती जाणार आहे, हीच रे मी इथं दाखवतो, इमॅजिनरी दाखवलं. सपोज इथं काय झालं, आपलं इंटरनल रिफ्लेक्शन झालं. तोच पार्ट आहे मी फक्त इथं दाखवलाय. इंटरनल रिफ्लेक्शन आता लाईट रे इथून इकडे जाणार आहे, म्हणजे या 6 लेअर मधून 5 लेअर मध्ये. आता इथं 6 मधून 5 मध्ये जाते, म्हणजे लाईट रे कशी जाते, नाव इट विल ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर टू डेन्सर अँड इट नॉट गोज पास थ्रू दी स्ट्रेट, इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल. परत वर जाताना आणखी टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे आता ही रे इकडं जाताना वरती जाताना बेंड कुठं होत जाणार, टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे ही लाईट रे स्ट्रेट जाईल का, आता स्ट्रेट जात नाही, कारण टेम्परेचर युनिफॉर्म नाही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिफॉर्म नाही. आणि त्यामुळं ही लाईट रे अशी स्ट्रेट न जाता अगोदर
बेंड होत जाते, सुरुवातीला हळूहळू खालच्या डायरेक्शनला बेंड होते आणि इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यानंतर परत ती लाईट रे अशी वरती यायला सुरू होते. त्यामुळं या कारणामुळं या ऑब्झर्व्हरला हा ट्री आहे असा दिसत नाही. मग याला ॲक्च्युली याचं ऑब्झर्वेशन कसं होतं? मग त्यासाठी आपण एक डायग्राम, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, डायग्राममध्ये दाखवतोय म्हणजे ते एक्झॅक्टली 100% तसंच आहे असं नाही. एक ऑप्टिकल इल्युजन असल्यामुळं, एक भास असल्यामुळं त्याला काहीतरी डायग्राममधून आपण त्याला एक थोडं काहीतरी एक फॉर्म दिलाय, पिक्चोरियल फॉर्म दिलाय, ज्यातून आपल्याला ते लक्षात येईल असं सांगितलंय फक्त. नाव सपोज दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम दी ट्री. ह्या ट्री पासून येणाऱ्या रेज होत्या ज्या स्ट्रेट न जाता काय होतात, आता बेंड होत आहेत आणि एका पर्टिक्युलर हाईट नंतर याचं काय होतं, इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यानंतर परत काय होतात, या अशा अपवर्ड डायरेक्शननं ट्रॅव्हल होतात. आता इथं या रेज ज्या आहेत, मगाशी कशी येत होती ही रे स्ट्रेट, पण आता इथं ही स्ट्रेट रे आहे का, बेंड होत गेली आणि इंटरनल रिफ्लेक्शन सपोज इथं झालं असेल तर परत ती अपवर्ड डायरेक्शननं रिटर्न गेली. आता ह्या ऑब्झर्व्हरला ही रे अशी वरून येते का, ऑब्झर्व्हर वर बघणार का खाली बघणार, त्याच्यासाठी रे अशी खालून येते. म्हणजे यानं बघताना त्यानं वर बघायचं नाही, त्याला ते वर बघितलं त्याला ट्री दिसणारच नाही. त्याला ट्री कुठं दिसणार, त्यानं खाली बघितलं की त्याला अशी खालून येताना एखादी रे असेल आणि त्याला इकडं खाली ट्री असल्यासारखा भास होतो. म्हणजे या बघणाराला असं दिसतं इथं की याच्यासाठी ह्या रेज ज्या आहेत त्या अशा इकडून कुठून तरी काय होत आहेत, ट्रॅव्हल होऊन येत आहेत. म्हणजे या रेज अशा इकडून कुठून तरी आलेल्या आहेत, इथून कुठून तरी रे आल्यासारखा त्याला भास होतो. खालून म्हणजे सरफेस मधून रे येत आहेत, अर्थच्या सरफेस मधून रे येतात असा त्याला काय होतो, भास होतो. आणि त्याला इथं असं वाटतं की या ज्या ट्रीची इमेज जी आहे त्याला ट्री इथं असाच दिसतो. म्हणजे हा ट्री त्याला इथं दिसतो असा, म्हणजे त्याला वरती बघितल्यावर ट्री दिसत नाही, त्याला कुठं दिसतोय, खाली दिसतोय. कारण रेस तर त्यासाठी खालूनच येतात अशा बेंड होऊन आल्यामुळं. आणि मग त्यानं बघितल्याला ट्री असा खाली दिसतो. आता इथं तर अर्थचा सरफेस होता आणि अर्थचा सरफेस ओपेक आहे, त्याच्यात ट्री कसा दिसायचा, ट्री दिसला असता, पाणी असतं, ग्लास असती, मिरर असती तर त्यात दिसली असती इमेज त्याची. आणि मग याला असं भास होतं की इथून पुढं हा जो पार्ट आहे, इथून पुढचा जो सरफेस होता अर्थचा, हा पोर्शन म्हणजे असं वॉटर असल्यासारखं त्याला काय होतो, भास होतो, ऑप्टिकल इल्युजन होतं. आणि त्याला असं दिसतं की या ट्रीची एक इन्व्हर्टेड इमेज त्या वॉटरच्या पूलमध्ये काय झाले, तयार झाले आणि त्याला ती इमेज खालीच दिसते. म्हणजे यानं बघताना त्याला हा सगळा पार्ट जो आहे तो असा एक ट्रान्सपरंट काहीतरी असल्यासारखं दिसतं आणि त्याच्या आतमध्ये याला वॉटरचं ही इमेज दिसते. म्हणजे या ऑब्झर्व्हरसाठी हा जो पार्ट आहे हे सगळं वॉटर आहे असं त्याला एक असं इल्युजन होतं आणि त्यालाच आपण म्हणतो मिराज. सो दिस इज अवर मिराज, एक ऑप्टिकल इल्युजन आहे. रिअलमध्ये ॲक्च्युअलमध्ये असंच होत असेल असं नाही, एक ऑप्टिकल फिनॉमिना आहे ज्याला एक्सप्लेन या टाईपमध्ये केलं जातं. सिम्पल कन्सेप्ट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. डायग्राम्स वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला थेरॉटिकल एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. सगळ्या डायग्राम्स, सगळं जी मी इथं लिहून देतोय तुम्ही सगळ्यांनी नोट्स तयार करायचे आहेत आणि त्यासाठी ह्या सगळ्या डायग्राम्स वगैरे खूप महत्त्वाच्या आहेत. हा आपला सेकंड ॲप्लिकेशन होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी. Now the third application of total internal reflection is prism, means prism binoculars and prism periscopes. प्रिझमचा यूज इथं ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे होतो यासाठी थोडी अगोदर मी थेरी सांगतोय. इन्स्ट्रुमेंट जे आहेत ती त्याच्यावरून जी तयार होतात ती सिंपल आहेत. ओके, प्रिझमला यूज करताना सपोज दिस इज ए आयसोसेल्स राईट अँगल्ड प्रिझम आहेत, दोन्ही प्रिझम आहेत. ओके, याचे दोन अँगल 45 आहेत अँड दी वन अँगल इज 90 डिग्री. सेम प्रिझम आहेत दोन्ही, फक्त याचा हायपोटेनियस इथं आहे आणि याचा इथं आहे. ओके, अगोदर याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट सांगतो. सपोज ए रे ऑफ लाईट कमिंग फ्रॉम दी ऑब्जेक्ट इन्सिडंट ॲट दिस सरफेस, याला आपण ABC म्हणूया. ABC काय आहे, एक राईट अँगल्ड प्रिझम आहे आणि याच्या AB सरफेसवरती एक लाईट रे इन्सिडंट होते नॉर्मली. आणि नॉर्मली इन्सिडंट होत असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन काहीही होत नाही, आहे अशी ही लाईट रे सरळ स्ट्रेट आतमध्ये काय होणार, एंटर. इथं एअर मीडियम आहे, इथं ग्लास मीडियम आहे. ओके, आणि या ग्लासचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो नियरली 1.5 असतो. या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. आणि जर आपण क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला यूज केला IC =
साइन इनवर्स 1/n, कारण सराउंडिंग एअर मीडियम होतं आणि मग n ची व्हॅल्यू किती आहे इथं 1.5, 1/1.5 कॅल्क्युलेशन केलं आणि त्याचा जर साइन इनवर्स बघितला तर त्या अँगलची व्हॅल्यू ही नियरली 42 डिग्री येते. म्हणजे ह्या ग्लास मीडियमचा क्रिटिकल अँगल किती आहे 42 डिग्री, हे लक्षात ठेवा. नाव this ray is inside this glass and it will come in the air. Now it travel from denser to rarer. ग्लास मधून एअर मध्ये लाईट येणार म्हणजे डेन्सर टू रेरर झालं. हिअर दिस इज अवर नॉर्मल. हा काय झाला इथला नॉर्मल अँड दिस विल बी द अँगल ऑफ इन्सिडन्स. आता हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल, डायग्रामची जॉमेट्री बघितलं तरी कळेल. हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती येऊ शकतो. हा 90 असणार आहे, स्ट्रेट येते लाईट रे. हा 90, हा 45, म्हणजे हा रिमेनिंग अँगल जो आहे तो या ट्रायंगल मधला किती झाला 45. आता इथं हा 45 आहे. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असतो, म्हणजे टोटल 90 त्यातला हा 45 म्हणजे रिमेनिंग किती 45 डिग्री. सो दिस अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी 45 डिग्री अँड इफ this angle of incidence is 45 degree then it will be greater than critical angle. म्हणजे इथं ही कंडिशन आली angle of incidence is greater than critical angle. काय होतं अशी कंडिशन असेल तर light will gets reflected back into the same medium आणि किती अँगलने रिफ्लेक्ट होते जेवढ्या अँगलने इन्सिडेंट होते. so this ray of light will be reflected with the angle 45 degree. म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती आहे आता, अँगल ऑफ इन्सिडन्स 45, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 45 डिग्री. आतमध्येच काय झाली इथं लाईटचं काय झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. नाव इफ दिस अँगल इज 45 देन दिस अँगल विल ऑल्सो 45. परपेंडिक्युलर आहे त्यामुळं हा 45 झाला, हा 45 म्हणजे हा अँगल 100% काय असणार आहे 90 डिग्री आला. 90 डिग्री याचा अर्थ ही लाईट रे परपेंडिक्युलर इन्सिडेंट झाली. परपेंडिक्युलर जर इन्सिडेंट होत असेल तर स्ट्रेट आहे असं काय होते बाहेर येते. म्हणजे या प्रिझममुळे लाईट रेचं बेंडिंग जे आहे डेव्हिएशन किती अँगलनं झालंय 90 डिग्री. म्हणजे प्रिझमचा यूज करून आपण एखाद्या लाईटच्या रेला एक्झॅक्टली 90 डिग्रीमध्ये काय करू शकतोय टर्न करू शकतोय, बेंड करू शकतोय. आणि जर सपोज इथं एखादं ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे इथं, सपोज हे ऑब्जेक्ट आहे AB आणि याच्या दोन्ही एंड पासून येणाऱ्या आम्ही रेज कन्सिडर करतो. ही पण रेच आहे जी या AB ऑब्जेक्ट पासून येते. या रेचं ही सेम हेच होईल, स्ट्रेट आतमध्ये येईल. परत हा इथं काय झाला नॉर्मल 45 आल्यामुळे इकडे इंटरनल रिफ्लेक्शन होईल. तीच कंडिशन आहे, इथला 45 हाही 45 आणि आहे अशी इकडं काय होणार आहे बाहेर येणार आहे. आणि मग आपल्याला आता इथं ही रे कोणते A आणि ही रे कोणते B. सो वी गेट हिअर B रे मिळणार म्हणजे दिस विल बी B डॅश अँड दिस विल बी A डॅश. हे AB ऑब्जेक्टची इथं A डॅश B डॅश ही काय मिळते इमेज होते. 90 डिग्रीनं इमेज सुद्धा काय झाले इथं टर्न झाले असंही म्हणू शकतोय आपण. ही इमेज अशी होती इथं अशी मिळते. किती अँगलनं बेंड झाली 90 डिग्रीनं. म्हणजे बाय युजिंग ए राईट अँगल प्रिझम वी कॅन टर्न दी लाईट बाय 90 डिग्री. याच लाईट रेला आपण 180 डिग्रीमध्ये सुद्धा बेंड करू शकतोय. कसं बेंड करता येईल, सपोज एक लाईटची रे मी इन्सिडंट करतो इथं. सेम कन्सेप्ट आहे, लाईट रेला इन्सिडंट केला परपेंडिक्युलर आहे पण कशावरती इन्सिडंट केले या राईट अँगल प्रिझमच्या हायपोटेनियसवरती इन्सिडंट केले. परपेंडिक्युलर असल्यामुळे ती स्ट्रेट आहे अशा आतमध्ये काय होईल एंटर होईल. नाव इफ आय टेक द नॉर्मल this 90 degree angle 45, so this angle will be 45 and if this angle is 45 then the remaining angle is also 45 degree. म्हणजे इथला angle of incidence 45 degree then the angle of reflection will be 45 degree because here also this 45 is greater than critical angle. condition मिळते internal reflection झालं. now what is this angle of incidence. आता या सरफेस वरती आपण जर हा नॉर्मल घेतला, हा काय झाला आपला इथला नॉर्मल झाला. म्हणजे इथं लाईट रे जसं इथं परपेंडिक्युलर इन्सिडेंट झाली तसं इथं परपेंडिक्युलर इन्सिडेंट नाही होत. मग स्ट्रेट बाहेर तर येणार नाही, बेंड तर होईल किंवा इंटरनल रिफ्लेक्शन होईल. ते डिपेंड आहे इथला हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय किती मिळतोय. परत जॉमेट्री यूज करा. हा अँगल 45 म्हणजे हा 45, 90 45 मीन्स दिस अँगल इज ऑल्सो 45
आणि हा परपेंडिक्युलर आहे नॉर्मल टोटल 90, हा 45 म्हणजे रिमेनिंग 45. याचा अर्थ परत हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती आला, 45 डिग्री एवढाच मिळतोय. म्हणजे इथं परत हा अँगल ऑफ इन्सिडन्स, लाईट रे ग्लासमधून एअरमध्ये येते म्हणजे डेन्सर टू रेअरर, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स I इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, सो इट विल अगेन रिफ्लेक्ट, इंटरनली रिफ्लेक्ट्स. म्हणजे इथं परत या लाईट रेचं काय होतं, इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इथं आता बघा तेवढ्याच अँगलनं रिफ्लेक्ट होणार, हा 45 तर हा राहिलेलाही 45, हा 45 हा 45 म्हणून हा 90, म्हणजे परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईननं बाहेर येईल. म्हणजे एंटर झालेली लाईट अपोजिट डायरेक्शननं बेंड होते. किती अँगलनं बेंड झाली ही लाईट रे, 180 डिग्री. पहिल्या प्रिझममध्ये आपण लाईटला किती अँगलनं टर्न केलंय, 90 डिग्री. सेकंड प्रिझममध्ये आपण लाईटला 180 डिग्रीनं टर्न केलंय. सो वी कॅन डिझाईन दी प्रिझम टू टर्न दी लाईट बाय 90 डिग्री और 180 डिग्री. 90 डिग्री किंवा 180 डिग्रीनं लाईटला आपण टर्न करू शकतोय, बेंड करू शकतोय. अशा टाईपमध्ये आपण प्रिझमचं हे डिझाईन तयार करू शकतोय. आणि याच्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे ती कोणती, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, म्हणून याला आपण ऍप्लिकेशन्स म्हणतोय या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची. मग हे प्रिझमची जी मी आता कन्सेप्ट सांगितली त्याला यूज कुठं करायचं, तर याचा यूज होतो बायनाक्युलर्स आणि पेरिस्कोपमध्ये. प्रिझम बायनाक्युलर्स जे असतात, इथं मी डायग्राम ड्रॉ केली, हा आपला बायनाक्युलर आहे. बायनाक्युलर्समध्ये लाईट ज्यावेळी अशी इन्सिडेंट होऊन इकडे येणार आहे त्यावेळी लाईटला इथं या प्रिझममुळं 90 डिग्रीनं बेंड झाली लाईट, परत इकडं 90 डिग्रीने बेंड झाली दोन्ही प्रिझमवरून, आणि इथून आपण काय करतो, ऑब्झर्व करतो. जर डायरेक्ट ऑब्झर्व केलं असतं याचा फायदा काय असतो, हा फिजन जो आहे आपला फील्ड ऑफ व्ह्यू जो आहे तो इन्क्रीज होतो. नंबर ऑफ रेज जे असतात आपल्या डोळ्याकडे येणाऱ्या नंबर ऑफ रेज आहेत त्या इन्क्रीज होतात, आणि नंबर ऑफ रेज इन्क्रीज झाले की आपल्याला क्लिअर इमेज दिसते. ओके, सो दिस इज अवर बायनाक्युलर, जिथं आपण प्रिझमचा यूज करून 2 वेळा 90 डिग्रीनं लाईट रेजना काय केलंय, बेंड केलंय. आणि पेरिस्कोपमध्ये सेम तसाच यूज आहे. इथंही 90 डिग्रीनं लाईटला काय केलंय, आपण बेंड केलंय. पेरिस्कोप म्हणजे काय, सपोज यू आर इन दी इनसाइड पार्ट ऑफ वॉटर अँड इफ यू वॉन्ट टू ऑब्झर्व दी ऑब्जेक्ट विच इज आउटसाइड दी वॉटर. तुम्ही पाण्यात आहात आणि तुम्हाला पाण्याच्या बाहेर काय चाललंय ते बघायचं असेल तर ते दिसणं पॉसिबल नाही, त्यासाठी अशा टाईपचे पेरिस्कोप, आतूनच आपण असं बघतो जे पेरिस्कोप पाण्याच्या बाहेरचं बघू शकतात. आणि मग या टाईपमध्ये जे ऑपरेशन होतं, ही बोट आहे, नाही तुम्ही म्हणाल की एखादा दिवा लॅम्प वगैरे आहे का, काय बोट आहे, आणि या बोट पासून येणाऱ्या लाईटच्या काय आहेत, रेज आहेत. आणि या लाईट रेज ज्या आहेत त्या बोट पासून येणाऱ्या इथं येणार, ह्या प्रिझममुळे ती 90 डिग्रीनं बेंड होईल, परत 90 डिग्रीनं बेंड होईल, आणि इथं हा ऑब्झर्वर आहे. म्हणजे यानं बघितलं तर त्याला ही बोट दिसते इथं, म्हणजे व्हिजिबल होतं, ज्याला आपण पेरिस्कोप म्हणतो. सिंपल कन्सेप्ट आहे, समजून घ्या व्यवस्थित. हे त्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं थर्ड ऍप्लिकेशन होतं, प्रिझम, बायनाक्युलर्स अँड पेरिस्कोप. Now the fourth application of total internal reflection is diamond, brilliance of diamond. तुम्हाला माहिती आहे डायमंडला जर आपण असं लाईट मध्ये एक्सपोज केलं तर त्यामध्ये असा ब्राईटनेस येतो, ब्रिलियन्स असतो, चमकतो. डायमंड कशामुळे येतो, डायमंड हा लाईटचा सोर्स आहे का जो स्वतःहून लाईट तयार करतो, तर नाही. मग डायमंड कशामुळे चमकतो, त्याच्या आतमध्ये ब्राईटनेस कुठून येतो, तर द रिझन बिहाइंड दॅट ब्रिलियन्स ऑफ द डायमंड इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कसं होतो, सपोज दिस इज अवर डायमंड. डायमंड म्हटलं त्याला नंबर ऑफ सरफेस आले, किती असतील काय माहित नाही, त्याला एका पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये कट केलेलं असतं, कसंही कटिंग नसतं. डायमंडला कट करणं हीच त्याचे काय आहे, मेन इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे त्याची एक कला आहे की ज्याला ठराविक अँगलनं असं कट केलं तरच त्यामध्ये तो ब्रिलियन्स येतो. कसंही डायमंडला कट केलं तर तो फक्त एक दगड असणारे, स्टोन असणारे, बाकी त्याचा काही उपयोग नाही. मग ते कटिंग ऑफ डायमंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याला असे सरफेस केले जातात. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड इज 2.42. आपल्याला माहिती आहे डायमंडचा रिफ्रॅक्ट इंडेक्स हा 2.42 असतो. आणि जर आपण याचा क्रिटिकल अँगल कॅल्क्युलेट करायला गेलो एअर डायमंड इंटरफेसला, तर क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला साइन इनवर्स 1/2.42 म्हणजे 1/n फॉर्म्युला आहे. आणि याला जर सॉल्व केलं आपण तर क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू ही नियरली 24.4 डिग्री एवढी मिळते. जर तुम्ही इनवर्स बघितला लॉग टेबलमध्ये तर मग दिस इज दी क्रिटिकल अँगल ऑफ डायमंड विच इज व्हेरी स्मॉल. हा एक स्मॉल अँगल आहे, क्रिटिकल अँगल. आणि आपल्याला कंडिशन माहिती आहे, जर अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. मग डायमंड मध्ये काय होतं, सपोज एक लाईटची रे आहे, हा सरफेस आहे, आणि या सरफेसवरती एक स्मॉल अँगल बनवून लाईट रे आपण काय केली, इन्सिडेंट केली. सो दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज व्हेरी स्मॉल. नाउ व्हेन इट एंटर्स इनटू दी डायमंड इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल अँड सपोज इट गोज लाईक दिस.
एअरमधून डायमंडमध्ये ही लाईटची रे काय झाली, इथं एंटर झाली. नाव इट विल ट्रॅव्हल फ्रॉम डायमंड टू एअर, म्हणजे डेन्सर टू रेअरर ट्रॅव्हल होताना इथं आपण घेऊ शकतोय हा काय नॉर्मल आणि हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. पण याचं डायमंडचं कटिंग जे आहे, आता इथं कटिंगचा प्रॉब्लेम बघा, आपण डायग्राम कशी ड्रॉ केली त्यामुळे काय परफेक्ट असेल असं नाही. सपोज हा सरफेस आहे याचा, आणि जर आपण याला इथं लाईट रेला इन्सिडंट केलं आणि याचा जर नॉर्मल घेतला, ओके, दिस इज द नॉर्मल अँड दिस विल बी द अँगल ऑफ इन्सिडन्स. दिस अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल, आणि जनरली तो अँगल लार्जच येतो कारण क्रिटिकल अँगल खूप स्मॉल आहे डायमंडसाठी, आणि त्यामुळं हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा 24 पेक्षा नक्कीच जास्त मिळतो. आणि त्यामुळं इफ दिस अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल देन दी इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस. लाईटचं काय होतं इथं इंटरनल रिफ्लेक्शन. नाव हिअर अगेन दिस विल बी दी नॉर्मल, परत नॉर्मल झाला. अँगल ऑफ इन्सिडन्स हा तर खूपच लार्ज आहे, म्हणजे क्रिटिकल अँगल पेक्षा लार्जच असणार आहे, आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स लार्ज झाला की परत याचं काय होतं इंटरनल रिफ्लेक्शन होतं. इथून इथं येईल लाईट, परत इथं काय होतं तर हा अँगल ऑफ इन्सिडन्स 24 पेक्षा लार्जच राहतो. देन अगेन इट विल इंटरनली रिफ्लेक्ट्स, इथं येईल, परत हा अँगल ऑफ इन्सिडन्स लार्ज, अगेन इट विल इंटरनली रिफ्लेक्ट्स, हा नॉर्मल झाला. म्हणजे अशी ही लाईटची रे ह्या डायमंडमध्ये नंबर ऑफ टाइम्स इंटरनल रिफ्लेक्ट होत राहते. का रिफ्लेक्ट होते? बिकॉज द क्रिटिकल अँगल ऑफ डायमंड इज व्हेरी स्मॉल, आणि मग असं नंबर ऑफ टाइम्स रिफ्लेक्ट होत राहते. अँड फेन दिस अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज लेस दॅन क्रिटिकल अँगल, अशी कंडिशन ज्यावेळी इथं तयार होते त्यावेळी ती लाईटची रे ह्या डायमंडमधून काय होते बाहेर येते. म्हणजे एकदा डायमंडच्या आतमध्ये एंटर झालेली एक लाईटची रे डायमंडच्या आतमध्येच इंटरनल रिफ्लेक्ट होत राहते, आणि नंबर ऑफ टाइम्स इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळं ही लाईट रे त्या डायमंडच्या आतमध्ये ट्रॅप झाल्यासारखी होते. लाईट इज ट्रॅप्ड विद इन दी डायमंड, अँड बिकॉज ऑफ दिस ट्रॅप्ड लाईट डायमंड लुक्स ब्राईट फ्रॉम इट्स इनर पार्ट. आपला डायमंड असा ब्राईट झाल्यासारखा दिसतो. ब्रिलियन्स जो डायमंडमध्ये येतो तो या आतमध्ये असलेल्या इंटरनली रिफ्लेक्टेड रेजमुळं. म्हणजे डायमंडमध्ये एकदा गेलेली लाईट रे लगेच बाहेर येत नाही, आतमध्ये नंबर ऑफ टाइम्स त्याची काय होतं इंटरनल रिफ्लेक्शन, आणि म्हणून डायमंड जो आहे तो आतून चमकतो. वी कॉल इट ॲज ब्रिलियन्स ऑफ डायमंड. अँड दिस इज ऑल्सो द ॲप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन.